बातमी पुण्यामधून आहे। अभिनेता राहुल सोलापूरकरच्या कोथरूडमधील घरासमोर पोलीस बंदोबस्त तैनात आहे। गेल्या 16 दिवसांपासून पोलीस बंदोबस्त तैनात आहे। आंदोलकांनी पोलिसांना शिवजयंतीचा अल्टिमेटम दिला होता, मात्र अजूनही सोलापूरकरवर गुन्हा दाखल न केल्यानं आंदोलक पुन्हा एकदा आक्रमक होण्याची शक्यता आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या पुण्यातील कोथरूड भागातील निवासस्थानासमोर आहे आणि आपण पाहतोय की गेल्या 16 दिवसापासून या ठिकाणी पुणे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर अनेक संघटनांनी जे आहे ते या कोथरूड परिसरातील राहुल सोलापूरकरांचं जे घर आहे या ठिकाणी आक्रमक आंदोलन केलं होतं। आता देखील 2 पोलीस पिंजरा वाहनांसह मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे। काही पोलीस अधिकारी जे आहेत ते आतल्या साईडला बसल्याचं सांगण्यात येते, तर पिंजरा वाहन देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। तर राहुल सोलापूरकर यांच्या घराकडे येणारे जे रस्ते आहेत त्या रस्त्याला आपण पाहतोय की बॅरिगेटिंग करण्यात आलेलं आहे। शिवजयंतीच्या अगोदर राहुल सोलापूरकर यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी अशी या आंदोलकांकडून मागणी करण्यात आली होती, मात्र राहुल सोलापूरकर यांच्यावर अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्यामुळे पुन्हा एकदा या संघटना राहुल सोलापूरकर यांच्या घरासमोर आक्रमक करण्याची शक्यता वर्तवली जाते। कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी।